मंडळी, मुंबई महापालिका म्हणजेच देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि हीच निवडणूक जिंकलं म्हणजे केवळ मुंबईवर नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व मिळवणं. म्हणजे 2026च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वात आधी आपण बघूया महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे. मुंबईतील वसंत स्मृती येथे महायुतीची दुसरी महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. कारण यामध्ये थेट मुंबईतील प्रमुख जागा वाटपावर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत लालबाग, परळ आणि शिवडी या मुंबईतील ह्या प्रतिष्ठेच्या जागेवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा ठाम दावा आहे. या जागा म्हणजे केवळ प्रभाग नाहीत, तर शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जागा आहेत. या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, योगेश कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख प्रभावी नेते हजर होते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते: महायुती असली तरी मुंबईत जागा वाटपावर ताणतणाव अटळ आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण वाढताना दिसते. दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एक अत्यंत महत्त्वाची राजकीय संकेत दिले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत मुंबईत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बुधवारी मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात निर्देश दिल्याचं समजत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सोबत घेण्याचे प्रस्ताव द्या. म्हणजेच पुणे आणि पिंपरी चिंचवड नंतर आता मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पण येथेच खरी गुंतागुंती सुरू होते. कारण प्रस्ताव असा आहे: महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित जागा मिळणार नाहीत, असा स्पष्ट संकेत आतून मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यासोबत फारसा उत्साह दिसत नाही. यामागचं सर्वात मोठं आणि संवेदनशील कारण म्हणजे नवाब मालिक यांच्या नावाला भाजपचा उघड ठाम विरोध आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीतील जागा वाटपात सातत्याने अडचणी येत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईतल्या राजकारणात अल्पसंख्याक मतदार निर्णायक भूमिका बजावतात आणि या मतदारांमध्ये नवाब मालिक यांचा प्रभाव राष्ट्रवादीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच परिस्थिती अशी आहे: नवाब मालिक राष्ट्रवादीसाठी राजकीयदृष्ट्या गरजेचे, पण भाजपसाठी अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी समोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस आता इतर पर्यायाची गांभीर्याने चाचपणी करत आहे. सध्या सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीकडून बैठका सुरू आहेत. या बैठकीत महायुतीत राहायचं की बाहेर पडायचं, शरद पवार गटासोबत गेल्यास नेमकं किती फायदा होईल, लढण्याची ताकद किती आहे आणि उद्धव ठाकरे गट व मनसेसोबत आघाडी शक्य आहे का, या सगळ्या मुद्द्यावर सखोल आणि गंभीर विचारमंथन सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट मुंबईत शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्या सोबत आघाडी करून निवडणूक लढण्यास अधिक इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे सध्या मुंबईचं चित्र असं आहे: अजित पवार शरद पवारांना सोबत घ्यायला उत्सुक, शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाण्यास इच्छुक आहे. महायुतीत राष्ट्रवादीची कोंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक आता पूर्णपणे ओपन गेम झाली आहे. शरद पवार गट, अजित पवार गट यांच्या बैठका सुरू आहे. त्याचबरोबर आता काही समीकरण ठरत आहे. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्याबरोबर अटकेची कारवाई, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा आणि आता शरद पवार यांच्यासोबत अजित पवारांची महानगरपालिकेसाठी युती. या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादीमध्येच घडत आहे. अजित पवार हे काय भूमिका घेतात हे बघणं गरजेचं ठरणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या जागा वाटपामध्ये भाजप आणि अजित पवार गट यांना सोबत घेतो का, की अजित पवार हे काही वेगळी भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तर या संपूर्ण राजकीय भूमिकेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि शरद पवार आणि अजित पवार यांची जर महानगरपालिकेमध्ये युती झाली तर ही तुम्हाला मान्य असेल का, हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.